आज माता कलिसिया होसानाचा सण साजरा करत आहे। होसाना म्हणजे होसाना हा येशूचा जय जयकार करणारा आहे एक शब्द। जसं आपण हालेलुया म्हणतो, हालेलुया कसा आहे? देवाची स्तुती असं म्हणणारा शब्द। आणि हा शब्द सुद्धा होसाना सुद्धा काय आहे? हाही इब्री भाषेतून आलेला आहे। याच्यामध्येही होसाना म्हणजे देवाचा जय जयकार, प्रभूचा जय जयकार, होसाना अशा प्रकारे। तर आज होसाना रविवार म्हणतात किंवा खजूर रविवारही म्हणतात किंवा ताळाचा रविवारही म्हणतात। आपण पाहतो बाजूला ताळाचे पानं, खजुराचे पानं आमच्या बाजूला ठेवलेले आहे। तर आजच्या दिवसाचं महत्त्व काय आहे की आजच्या दिवशी येशूने आपल्या शिष्याला म्हटलं का तुम्ही समोरच्या गावाला जाऊन माझ्यासाठी एक गाढवीचं पिल्लू घेऊन या, म्हणजे शिंगरू, गाढवीचं बछडा म्हणतो आपण नाही का, पाडरू। गाढवीच्या याला पाडरू नाही म्हणत नाही का, वासरू म्हणतात का? वासरू, वासरू, गाढवीचं वासरू, गाढवीचं शिंगरू, गाईचं वासरू, बकरीचं पिल्लू आणि गाढवाचं शिंगरू नाही का, गाढवाचं शिंगरू। तर गाढवाच्या शिंगरावर बसून, गाढवाच्या शिंगरावर का म्हणून बसला येशू? गाढवावर का म्हणून नाही बसला? त्याला एक अर्थ आहे, कारण गाढव हे वापरले गेलेलं आहे, त्याच्यावर काम केल्या गेलेलं आहे, परंतु गाढवीचं शिंगरू अजून वापरलं नाही, म्हणजे ते कसं आहे? अजून ताजं आहे, त्याची कोणी त्याचा वापर केलेला नाही आणि शुद्ध आहे। आणि देवाने येशूनच त्याला पहिल्यांदा त्याच्यावर सवार होऊन त्याच्यावर बसून तो येत आहे। आणि तो गाढवीच्या शिंगरूवर काहून बसला हे त्याच्यामध्ये मोठं रहस्य आहे की संदेश त्याने सांगून ठेवलेला आहे की तुमचा राजा हे यहुदिया, तुमचा राजा येणार आहे। आणि तो कसा येणार आहे? गाढवावर बसून येणार आहे, गाढवाच्या शिंगरावर बसून येणार आहे। म्हणजे गाढवाच्या शिंगरावर बसून येणार आहे म्हणजे गाढव कसा आहे? गाढव एकदम विनम्र आहे। आपण गाढव पाहतो ना, गाढव कधी झगडा करत नाही, लढाई करत नाही, त्याच्यामध्ये क्रूर भावना नाही आहे, तो कोणावर जाऊन पडत नाही, त्याच्यामध्ये दुष्ट भावना नाही, एकदम साधा प्राणी आहे, त्याला कोणी हात लावलं तरी त्याला काय म्हणत नाही, एकदम साधा आहे, विनम्र आहे। आणि मग येशू त्याच्यावर बसला म्हणजे येशू कसा आहे? विनम्र राजा आहे। येशू राजा आहे, परंतु येशू झगडा करणारा राजा नाही। बाकीच्या राजाकडे आपण पाहतो ते राजे कसे आहेत? कसे आहेत राजे? झगडा करून विजय मिळवणारा। कोणता तरी राजा असा महान राजा म्हणतात का त्याने विजय मिळवला नाही, त्याला काय म्हणतात? त्या राजानं एवढं राज्य जिंकलं म्हणजे तो त्याचा मोठा मान झाला नाही का, त्यानं तेवढं त्यानं त्या देशाला जिंकून टाकला म्हणजे त्याचा काय झाला? विजय झाला। म्हणजे तो जिंकला म्हणजे काय? म्हणजे दुसऱ्याच्या सैन्याला मारून टाकलं, तेव्हाच तो जिंकते ना। दुसऱ्याच्या सैन्याला मारून टाकलं दुसऱ्याच्या सैन्याला म्हणजे तो विजयी झाला। म्हणजे येशू तसा मारून टाकणारा नाही, येशू नाश करणारा नाही, येशू कोणाला हरवणारा नाही। येशू स्वतः विजय होतो आणि दुसऱ्याला सुद्धा विजयी करतो, स्वतः विजयी होतो आणि दुसऱ्याला विजयी करतो, असं विजयी करणारा राजा। आणि म्हणून तो गाढवाच्या शिंगरावर बसून आणि मग यरुशलेममध्ये त्याचं स्वागत केले। काय केलं यरुशलेममध्ये? जेव्हा तो यरुशलेममध्ये प्रवेश करत होता तेव्हा गाढवावर बसून लोकांनी काय केलं? लोकांना खूप आनंद झाला, त्यांनी असे झाडाचे पानं तोडले, हाती डाळ्या घेतल्या आणि होसाना, दाविदाच्या पुत्राला होसाना असं म्हणत त्याचा जयघोष केला आणि त्याचा स्वीकार केले। त्याला कोण स्वीकार केले? प्रिय बंधू आणि भगिनीनो, आमच्या तुमच्यासारखे लोक, गरीब लोक, लहान लोक, विनम्र लोक। आणि येशू विनम्र लोकांमध्ये, लहान लोकांमध्ये, गरीब लोकांमध्ये राहिला आणि त्या लोकांनी येशूचं स्वागत केलं आणि स्वागत करताना हातामध्ये पानं घेतले आणि जयघोष केला आणि वाटेवर कपडे टाकले, वाटेवर फांद्या टाकले, म्हणजे त्याचा रस्ता मोकळा केला, त्यांच्यासाठी रस्ता तयार केला आणि त्याला स्वीकार केले। आणि प्रियजन हो, महत्वाची गोष्ट म्हणजे यरुशलेमेमध्ये येशूचा जयघोषाने
स्वागत करण्यात आलं, त्याचा स्वीकार करण्यात आला, त्याला स्वीकार केले. काय म्हणून की दाविदाच्या पुत्राला होसाना, म्हणजे त्याचा जय जयकार असो. त्याची कोणाची आम्ही महिमा करतो, त्या कोणाचा जय जयकार करतो, ज्याला आम्ही स्वीकार करतो त्याला, नाही का, ज्याची आपण प्रार्थना करतो त्याला, ज्याला आम्ही मनातून मानतो त्याला. म्हणजे त्यांनी त्याचा जय जयकार केला, म्हणजे त्याला मानले, स्वीकार केले. येशू आमचा राजा आहे म्हणून त्याला स्वीकार केले. आणि येशू आमचा राजा आहे. आमचा राजा आहे ना येशू, आहे का? असायला पाहिजे. येशू आमचा राजा आहे. आणि येशू असा राजा नाही का, राजू कसा की आम्हाला एवढं मोठं राज्य देऊन टाकेल. आता येशू राजा आहे ना, मग राजा आहे तर मग त्याच्या राज्यामध्ये मग मला नोकरी देईल, तशातला भाग नाही. मग राजा आहे तर आम्हाला मग पैसे वाटून देईल, तसा राजा नाही. येशू राजा कसा आहे, शांतीचा राजा, कुठेही तक्रार करणारा नाही, कुठेही झगडा करणारा नाही, कोणावर रागावणारा नाही, कोणी दुसरा चुकला तरी त्याच्यावर रागवत नाही. येशूला किती मारले, येशूला किती त्याचा अपमान केले, हू शब्द नाही म्हटला येशूनं. तो असा राजा आहे शांती. आणि त्या शांतीच्या मार्गाने त्याने विजय मिळवला. शांतीच्या मार्गाने, दुसऱ्याला नष्ट करून नाही, दुसऱ्याला खाली टाकून नाही, दुसऱ्याला हारवून नाही, तर त्याच्यासोबत त्याला आशीर्वाद देऊन त्याला मोठं करून येशू मोठा झाला आणि महान झाला. आणि म्हणून आम्ही सुद्धा आज येशूला आपल्या जीवनाचा राजा म्हणून आपण स्वीकार करण्याचा दिवस आहे. आणि जर मी येशूला आज माझ्या जीवनाचा राजा म्हणून जर स्वीकार करतो, तर मग मी काय करतो, काय करायला पाहिजे? येशू जर माझ्या जीवनाचा राजा आहे तर मग मी त्याच्या आज्ञा पाळलो पाहिजे, तेव्हाच मी त्याची प्रजा होऊ शकतो. जेव्हा मी येशूचे नियम पाळतो, येशूच्या आज्ञेनुसार वागतो, येशूच्या वचनावर विश्वास ठेवून वागतो, तर आपण येशूच्या राज्याचे आम्ही प्रजा बनतो. जर आम्ही मानत नाही त्याची, तर मग आपण येशूच्या राजाचे लोक नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे, येशूच्या राजाचे लोक बनण्यासाठी येशूच्या आज्ञाला मानलं पाहिजे. मग येशूची आज्ञा कोणती? प्रेम करा, एक दुसऱ्यावर प्रेम करा. प्रेम करा म्हटल्यानंतर मग राग, प्रेम आणि राग दोन्ही एका ठिकाणी राहू शकते का? नाही. प्रेम करा म्हणजे मग रागावू नका, रागावू नका, रागावू नका. त्या दिवशी मी सांगितलं, रागावणे म्हणजे काय आहे? एक घमंड आहे, मोठेपणा आहे, काहीतरी मी आहो असं दाखवण्याचा. आणि मग येशूची आम्ही प्रजा आहोत तर आम्ही कोणाला त्रास देऊ नये. आम्ही जर येशूचे प्रजा आहोत तर आमच्या जीवनामध्ये खोटं काम करू नये. आम्ही येशूची प्रजा आहोत तर आम्ही एक दुसऱ्याला क्षमा करावं. त्यानं केलं असेल, हा ठीक आहे, ठीक आहे, चुकते माणूस, समजावून सांगायचं, हा ठीक आहे रे बाबा, पुन्हा करू नको. अशा प्रकारे क्षमा करायचं, त्याच्यावर रागवायचं नाही, क्षमा करायचं. आणि एखाद्यानं आमच्या विरुद्धामध्ये काही केलं तर आपण सहन करायचं, त्याला क्षमा करायचं, सहन करायचं. येशूनं खूप सहन केलेलं आहे. सहन केल्याने आमच्या जीवनामध्ये शांती येते. तर अशा प्रकारे शांतता आमच्या जीवनामध्ये आणण्याचा एक मार्ग म्हणजे काय आहे? विनम्रता, शांती, पवित्रता आणि सहनशीलता. हे गुण आमच्यामध्ये असेल तर खरोखर आम्ही येशूच्या मार्गाने चालणारे लोक आहोत. म्हणून आम्ही हेवा करू नये, कोणावर रागावू नये, कोणाला तुच्छ मानू नये, गर्व करू नये, गर्विष्ठ बनू नये, स्वतःला मोठं बनवू नये, तर एक दुसऱ्यावर प्रेमानं, एक दुसऱ्याशी प्रेमानं राहावं. आणि मग काय करू नये? मग नशाबाजी करू नये, नशाबाजी करू नये, तंबाखू, गुटखा, दारू, सिगरेट हे सर्व घेऊ नये. कारण काय? हे देवाच्या विरुद्धामध्ये आहे. खर्रा पाणी काही घेऊ नये, कारण हे देवाच्या इच्छेच्या विरुद्धामध्ये आहे. आणि असं केल्याने आम्ही काय बनतो? त्या शांतीच्या राजाचे आम्ही प्रजा बनतो. प्रियजन हो, आज आम्ही सुद्धा त्या यरुशलेमच्या लोकांनी हातामध्ये डाळ्या घेऊन येशूचे स्वागत केले, त्याचे प्रतीक म्हणून आज आम्ही सुद्धा इथं हाती डाळे घेऊन आम्ही आज येशूचे स्वागत करणार आहोत. आपण देवाला धन्यवाद देऊया आजच्या या दिवसाबद्दल. आणि आजचे समोरचे कार्यक्रम आम्ही आनंदाने, उत्साहाने, उल्हासाने आपण साजरा करूया.